नमस्कार मित्रांनो, तू हि रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या धमाकेदार अशा भागामध्ये ईश्वरी अर्णव दोघंजणही गाडीमध्ये आहेत. ईश्वरी म्हणते की सर किती पाऊस कोसळतोय आणि मी हे काय बघतीये, आपल्याला मगाशी तर 1 तास दाखवत होते पोचण्यासाठी, आता 2 तासाच्या वर दाखवता येतं. इतकं काय आहे, काहीच समजत नाही आहे. त्यावेळेला मग आता वल्लरी इकडे रमाकांतला म्हणत असते की जे काही आहे ते मुकाट्याने लवकर सांग, ते पुरावे कुठे आहेत ते बोल लवकर, नाही तर तुला असंच आम्ही टॉर्चर करत राहणार. असं म्हटल्यावर आता ते काही बोलायला तयार नसतात, पण वल्लरी मात्र त्याचं तोंड बोलतं करण्यासाठी काहीही करायला तयार असते. ती म्हणते की बोल लवकर बोल, कुठे आहेत पुरावे, नाहीतर तुला आम्ही असं सोडणार नाही, सुखात तुला जगूच देणार नाही. असं म्हणून आता वल्लरी त्याच्यावर चिडत असते. त्यावर उदयकांत म्हणतो की बोल बोल लवकर तोंड उघड, नाहीतर बघ मी काय करेन तुझं, तुला आताच्या आता संपवेन, समजलं ना. तेव्हा मग त्यांना बाबा म्हणतात की हे बघा, तुम्ही दोघं काहीही करण्याचा प्रयत्न करा, अगदी मला संपवलात ना तरीही मी तुम्हाला कोणतेही पुरावे देणार नाही, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला काहीही सांगणार नाही, समजलं. असं म्हणून बाबा त्यांच्यावर चिडत असतात. वल्लरी रागाने त्याच्याकडे बघत असते. त्यावेळेला मग आता वल्लरी पुन्हा त्याचे तोंड धरते आणि म्हणते की तुला जाम मस्ती आलेली आहे हो ना, पण लक्षात ठेव, हे जे काही तुझे हाल चाललेत ना, याच्यापेक्षा कुत्र्यासारखी तुझे हाल करू आम्ही. त्यामुळे गपगुमान मुकाट्याने जे काही आहे ना ते सांग, समजलं ना, जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आहे, कळलं. असं म्हणून आता ती त्याला धरते आणि मग नंतर म्हणते की तू मला म्हणतोयस ना मी तुझी हाल करते, परंतु तुझ्या बायकोने माझ्यासोबत काय केलं हे विसरलास का तू. तुझ्या बायकोने माझ्या श्रीमंतीची मस्करी उडवली होती 4 चौघांमध्ये, आणि ती श्रीमंत असल्याचा मला माज दाखवला होता, आणि त्यासाठी मी हे सगळं करते. तुला लक्षात नसेल, पण मी माझा माज उतरवायला कमीही केलेला नसता, पण आता तुझ्याकडे पुरावे आहेत म्हणून, नाहीतर तुला तिथल्या तिथे गाडलं असतं मी, समजलं ना. असं म्हणून आता ती त्याला धमकवायला लागते. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना वल्लरी त्याच्यावरती ओरडते की बोल लवकर. तेवढ्यातच मामाचा फोन येतो. ती म्हणते की ह्यांचा फोन आलाय, मला लवकर घरी पोचायला पाहिजे, समजलं. उदयकांत, तू याच्यावर बारीक लक्ष ठेव, आणि हा काय बोलतोय काय नाही हे सगळं बघ, तू लक्ष ठेव याच्यावर बारीक, आणि जर काही प्रॉब्लेम झालास तर मला कळव, मी निघते लवकर, आणि याला बोलतं केल्याशिवाय काही करू नकोस. तेव्हा मग उदयकांत म्हणतो की मला तर याचं तोंड कायमचं बंद करावं असं वाटतं आहे, बंदुकीने उडवून. त्यावेळेला ती म्हणते की हे बघा, असं काहीही करू नकोस, जोपर्यंत आपल्या हातात पुरावे येत नाही ना तोपर्यंत आपण काही करू शकत नाही, त्यामुळे जरा शांत राहा. असं ती त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की बघ, तुझ्या परीने कसे पुरावे गोळा करता येतात ते, तुझ्या परीने सगळं काही बघ आणि सगळं काही बाहेर काढण्याचा प्रयत्न कर, मग बघूया आपण पुढे काय होतं ते. तर इथे तो गेल्यानंतर उदयकांत हसायला लागतो आणि म्हणतो की वल्लरी, अगं तू जा, मग मी बघतो काय करायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ, ह्याला काहीही करू नको, समजलं ना, याच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे याला पुढे काहीही करण्याची हिंमत करू नकोस, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तुझ्या परीने थोड्या थोड्या वेळाने ह्याला तू टॉर्चर करत राहा, म्हणजे बघ बोलेल का. चल मी निघते, आणि हो, मध्येच मला काही कॉल करू नको, काही असेल तर मी करेन तुला समोरून कॉल. तेव्हा मग आता उदयकांत त्याची कॉलर पुन्हा धरतो आणि पुन्हा त्याला मारायला सुरुवात करतो की बोल दादा बोल, लवकर बोल. आता तो बाबांचा जोरात गळा आवळतो आणि म्हणतो की बोल लवकर, काय आहे, कुठे आहेत ते पुरावे, बोल. परंतु तरीही बाबा काही बोलत नाही, आणि उदयकांत सारखा विचारून वैतागलेला असतो. त्यामुळे तो त्याच्याकडे रागाने बघत असतो की आता मी काय करू, आता याच्याकडून पुरावे कोणत्या पद्धतीने काढून घेऊ, कितीही मारलं तरीही हा काही बोलायला तयार नाही आहे, काय करायचं आता, एकटा मी याच्याकडून पुरावे काढू तरी कसा, असा विचार डोक्यात येत असतो. तर इथे ईश्वरी म्हणते की सर, मला खरंच खूप काळजी वाटते, कसं पोचणार आहोत आपण वेळेवर, सगळं होणार आहे ना नीट, तिथे स्पर्धेचं काय होईल काहीच कळत नाही. तेवढ्यात इकडून मामाचा फोन अर्णवला येतो. मामा म्हणतो की अर्णव, अरे कुठे आहात तुम्ही, ठीक आहात ना. तेव्हा मामाला तो म्हणतो की हो मामा, आम्ही ऑन द वेच आहोत, पण पाऊस भरपूर आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की हो अरे अर्णव, इथे पण भरपूर पाऊस आहे, त्यामुळे आयोजकांनी स्पर्धा काही तास पुढे ढकललेली आहे, आणि बरेच लोक अडकलेत रे पावसात, त्याच्यामुळे ह्यांनी स्पर्धा लवकर सुरू काही करणार नाही आहेत. आणि त्याचबरोबर अजय, अगोदर मीडियाची चर्चा रंगणार होती 1 तास, तीही त्यांनी कॅन्सलच केली जवळजवळ, कारण बरेच मीडियावाले वगैरे जे इथे येणार होते कॉन्सर्ट कवर करण्यासाठी, ते मीडियावाले पण काही पावसात अडकलेत, त्यामुळे कोणाला इथे यायला जमत नाही आहे. मग मी काय म्हणतो, काही तास स्पर्धा पुढे जर ढकलली आहे तर तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठेतरी थांबा, हवं तर थोडा वेळ हॉटेलमध्ये वगैरे एखाद्या चांगल्या थांबा, कारण पाऊसही खूप वाढला आहे आणि सगळे रस्ते जवळजवळ भरत आलेत, त्यामुळे तुम्ही कुठेतरी एका सेफ जागी थांबा, कुठेही येण्याची घाई करू नका. तेव्हा मग आता मामा फोन कट करतो
ईश्वरी म्हणते की काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो की थँक गॉड स्पर्धा काही तास पुढे ढकलली. ईश्वरी म्हणते की ते बरं झालं, आता बघूया पुढे काय करायचं ते. तर ईश्वरी ही अजून टेन्शनमध्ये असते. अर्णव म्हणतो की कुठेतरी आता काहीतरी बघितलं पाहिजे. तर त्याचबरोबर उदयकांत हा पुन्हा सुरू होतो. तो बाबांचा स्वतःच्या खांद्यात घेऊन गळा आवळतो आणि म्हणतो की बोल बोल लवकर बोल, कुठे आहे तो व्हिडिओ, कुठे आहेत ते पुरावे, बोल लवकर, असं म्हणून दादा त्याच्यावर ओरडत असतो. दादावरती तो ओरडत असतो आणि रमाकांत बोल लवकर, उघड तोंड, असं म्हणून तो त्याला मारतही असतो आणि एक जोरात तो त्याला वाजवतो. त्याबरोबर बाबा जाऊन खाली पडतात. आता खाली पडल्याबरोबर उदयकांत स्वतःच्या भानावर येतो आणि त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की दादा, ए दादा, असा म्हणून तो त्याला आवाज द्यायला लागतो. त्याच वेळेला मग उदयकांत हा घाबरतो की हा आवाज कसा देत नाही आहे, ह्याला काय झालं की काय, म्हणून उदय त्याच्या जवळ यायला लागतो आणि त्याच्या नाकाजवळ हात म्हणजे बोट ठेवून तो श्वास घेतोय की नाही हे पाहू लागतो. मग उदय घाबरतो की काय झालं, हा बेशुद्ध पडला की काय, की डायरेक्ट हा ढगात गेला, काय झालं असेल, असं म्हणून उदय आता पुरता घाबरलेला असतो आणि मग तिथेच गप्प बसतो. आता काय करायचं काहीच कळत नसतं. त्यामुळे आता उदयकांत हा त्याला रश्शीमधून असा सोडवतो आणि म्हणतो की जर याच्या जीवाला काही झालं असेल तर, म्हणून त्या खुर्चीवरून जी रस्सी असते त्यावरून तो त्याचा एक हात सोडवतो आणि त्याला मोकळा करतो. म्हणतो की ह्याला नॉर्मल ठेवलं पाहिजे, नाही तर ह्याला जर काही झालं तर. आता मात्र उदयकांतला पुरती भीती वाटलेली असते. जर याला काही झालं तर ती वल्लरी मला सोडणार नाही. याच्याकडून पुरावे मिळवायचे आहेत. जर पुरावे नाही ना मिळाले तर मात्र माझे वांदे होतील. वल्लरी आता निघालेली असते आणि भरपूर पाऊसही असतो. तेवढ्यातच आता वल्लरीला तो कॉल करतो आणि म्हणतो की हॅलो वल्लरी. तेव्हा ती म्हणते की हे काय रे उदयकांत, आत्ताच तर मी निघाले होते, लगेच कॉल करण्याची काय गरज होती. तेव्हा तो म्हणतो की अगं हा म्हातारा हा मला वाटतंय बेशुद्ध पडलाय. तेव्हा ती म्हणते की काय. तेव्हा तो सांगत असतो की हो अगं, म्हणजे मी रागारागामध्ये पुरावे मिळवण्यासाठी याच्यावर हात उचलला, याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यातच हा म्हातारा बेशुद्ध होऊन खाली पडलाय. आता काय करायचं काही सुचत नाही आहे मला. बेशुद्ध पडलाय की डायरेक्ट मेलाय ते पण मला समजत नाही आहे. काय करायचं, मारून मारून मेला तर नसेल ना हा. तेव्हा वल्लरी घाबरते की मूर्ख उदयकांत, तुला मी सांगितलं होतं ना की जास्त काही करू नकोस, तुला अक्कल कशी नाही येते, तुला कळतंय का. अरे तो जर मेला ना तर त्याचा पुरावा कुठे आहे काय आपल्याला काही समजणार नाही, त्यामुळे त्याला जिवंत ठेवणं गरजेचं आहे, कळलं ना. तेव्हा तो म्हणतो की हो पण मी काय करायचं मग. तेवढ्यात बाबांनी मात्र स्वतःला सोडवून घेतलेलं असतं आणि बाजूलाच एक काठी असते. ती काठी जोरात उदयकांतच्या डोक्यामध्ये बाबा मारतात आणि काठी जोरात मारल्याबरोबर त्याचा फोन तिथल्या तिथे खाली पडतो आणि तो तिथेच खाली कोसळतो. आता बाबा त्याला डोक्यात मारतात, त्याचबरोबर तो तिकडे समोर बघायला लागतो आणि त्यानंतर मग बाबा आणखी एक फटका त्याच्या डोक्यात मारतात. त्याचबरोबर उदय खाली कोसळतो आणि तिथल्या तिथे बेशुद्ध होतो. आता त्याला फटका लागल्याबरोबर बाबा ते काठी तशीच टाकून देतात आणि तिथून पळ करण्याच्या मार्गावरती असतात. उदयकांतला मारल्याबरोबर बाबा तिकडून आता सुटका करून स्वतःची पळायला लागतात आणि पळायला लागल्याबरोबर इथे आता बाबा धावत धावत त्या गोडाऊनमधून बाहेर आणि रस्त्याजवळ येतात आणि बाजूला पाऊस वगैरे इतका झालेला असतो, खूप चिखल असतं आणि त्याच चिखलामधून बाबा धावत धावत रस्त्याच्या मार्गावरती आलेले असतात. कोणाची मदत मिळते का हे बघत असतात, परंतु कोणाचीही मदत मिळत नसते. आता बाबा त्या रस्त्यावर येतात. एक झाड असतं, त्या झाडाच्या दिशेने बाबा असे पकडून उभे राहतात, कारण की त्यांच्या पायालाही खूप लागलेलं असतं आणि त्यांना बांधून बांधून मारल्यामुळे खूप त्रास होत असतो. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आपल्याला आता कुठेतरी हॉटेल बघायला हवं, एखादं 5 स्टार हॉटेल, तिथे आपण थांबूया, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. ईश्वरी म्हणते की काय 5 स्टार हॉटेल, आता हे कुठे सापडायचं, आपण कुठेतरी एका ठिकाणी थांबूया ना जिथे नॉर्मल सगळं असेल. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर जरा थांब, मी बघतो काय करायचं ते. खरं तर पोचायलाही आपल्याला वेळ लागणार आहे, त्यामुळे मामाने सांगितलं आहे की कुठेतरी थांबायला, कारण जागोजागी पाणी भरतंय, प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळे थांब जरा, आपल्याला काहीच कळत नाही आहे, इथे रस्तेही दिसत नाही आहेत व्यवस्थित आणि तू काय बडबड करतेस, जरा थांब. ईश्वरीवरती आता तो ओरडतो आणि बाबा मात्र भर रस्त्यात मध्ये आलेले असतात. तेवढ्यात आता ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अर्णव सर, मला बाबा दिसले. तेव्हा तो म्हणतो की वेडी आहेस का तू, अगं रस्ते नाही दिसत धड आणि बाबा कसे दिसणार. तर ईश्वरी आणि अर्णवची गाडी तिथून पास झालेली असते, पण ईश्वरीचं न ऐकता अर्णव मोठी चूक करतो आणि समोरून बाबा निघून जातात, तरीही त्याचं लक्ष नसतं. तेव्हा आता गाडी निघून गेल्यानंतर बाबा अर्णवच्या गाडीकडे बघतात आणि त्यांना काहीतरी लक्षात येतं. आता ती गाडी बघून घाबरतात की ही माझी चिंटूची गाडी होती. आता समोरून त्यांच्या गाडी निघून गेलेली असते.
आता बाबा विचार करतात की काही करून मला पुढे पुढे गेलं पाहिजे, नाहीतर हा उदय आणि ती वल्लरी माझी वाट लावतील. म्हणून आता बाबा हे पूर्णपणे देवाच्यावरती अवलंबून असतात आणि विचार करतात की हे देवा मला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ने. आणि मग ते स्वतःचा जीव वाचवत वाचवत तिथून पळायला निघालेली असतात. त्यानंतर मग आता ईश्वरी ही म्हणते की अर्णव सर आता काय करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की वॉट काय करायचं आहे, आता बघूया कुठे काही एखादी जागा सापडेल तर. पाऊस बघ किती आहे. तेव्हा मग तो म्हणतो की आजूबाजूला बघूया, एखादं 5 स्टार हॉटेल असेल तर तिथे आपण थांबूया. ईश्वरी म्हणते की सर 5 स्टार हॉटेल कशाला हवं आहे तुम्हाला. अहो इतकं सगळा पाऊस पडतो आहे, एखादं साधंसुद्धा हॉटेल असेल तर नाही चालणार तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की नो, मी व्यवस्थितच ठिकाणी राहणं प्रेफर करतो, मला कुठेही थांबायला आवडत नाही. ईश्वरी म्हणते की सर अहो आपल्याला कुठे काही अगदी राहायला जायचं नाही आहे, थोडा वेळ थांबायचा आहे आणि फ्रेश होऊन आपल्याला परत निघायचं आहे, मग तुम्हाला हे सगळं कशाला हवं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर हे बघ, मी ना अर्णव राजे शिर्के आहे, त्यामुळे मी कुठेही एखाद्या आलतू फालतू ठिकाणी थांबलो आणि लोकांनी बघितलं तर लोक काय म्हणतील की अर्णव राजे शिर्के अशा एखाद्या घाणेरड्या ठिकाणी थांबलाय म्हणून. नव्हे, माझी काहीतरी इमेज आहे, त्यामुळे मी तिथेच थांबणार आणि तू सारखी बडबड करत राहू नको. एका ठिकाणी व्यवस्थित सगळं काही असेल ॲम्बियन्स वगैरे, त्याच ठिकाणी मी थांबेन, समजलं. मला कुठेही थांबायला आवडत नाही. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की काय खरंच म्हणावं ना, काहीच कळत नाही. म्हणजे माणसाला पाऊस पडतोय एखाद्या कुठेतरी ठिकाणी वेळ काढायचा तर ते नाही. आणि हेच तर असतं ना मोठ्या बिझनेसमॅनचं कौशल्य. एखादी व्यक्ती एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये कशी राहू शकते, कसं जगू शकते, हेच तर आपल्याला समजायचं असतं. आणि त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही नेमकं हे असं 5 स्टार करत राहिलात प्रत्येक वेळेला तर कसं चालेल. कुठेही आपल्याला राहता आलं पाहिजे. असं म्हणून आता अर्णवला ती काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की अर्णव सर तुम्हाला काय सांगू, किती वेळ झाला आपण गाडीत अडकलो आहे, मला वॉशरूमला झाली आहे, आता इथे कुठेही हॉटेल असेल ना तिथे तुम्ही थांबवा, मला काहीच नाही आहे, म्हणजे तुम्ही मला थांबवा, कळलं ना प्लीज, आता मला जास्त कंट्रोल होणार नाही. तेव्हा तो म्हणतो की हो मी सिंदूर, मी बघतोय आजूबाजूला, तू नको काळजी करू, थांब तू जरा. असं म्हणून तोही तिच्यावर वैतागत असतो. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर ठीक आहे, चला तुम्ही चला आणि कुठेतरी थांबा. तेव्हा तो म्हणतो की हो हो मला जरा सुचू दे, जरा थांब, इथे पावसाच्यामुळे काही दिसत नाही आहे आणि तुझं आपलं वेगळंच काहीतरी चालू आहे. ईश्वरी म्हणते की हो चालेल, चला चला लवकर चला. मग त्यानंतर आता इथे ईश्वरी ही त्याला म्हणत असते की सर मला माहिती आहे की तुम्हाला सगळं काही व्यवस्थित लागतं, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला तसं ते मिळालंच असं नाही ना, म्हणजे सारखं त्याच गोष्टीच्या मागे लागून काय होणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिसिंद तुझं तोंड ना जरा आता बंद कर. मग ती म्हणते की हो माझं तोंड बंद करते, तुम्ही मला आता जिथे मिळेल हॉटेल तिथे थांबवा, समजलं ना. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हो हो बघतोय मी बघतोय. आता त्याची गाडी तो चालूच ठेवतो आणि नंतर रमाकांत हा पळत पळत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोचलेला असतो. आणि मग तो आल्यानंतर उदयकांत देखील त्या रस्त्यावरती आलेला असतो. उदय देखील त्याचा पाठलाग करत करत तिथपर्यंत येत असतो. आता मात्र उदय येत असताना बाबांच्या चाहूल लागते आणि बाबा त्या दिशेने चालत चाललेले असतात. त्यांच्या पायाला लागलेले असल्या कारणाने ते आता धावण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते त्यांना काही जमत नसतं. त्यानंतर मग आता ईश्वरी ही गाडीमध्ये असते आणि ती म्हणत असते की अर्णव सर प्लीज, अहो तुम्ही ते हॉटेल वगैरे जरा बघा ना लवकर, मला आता त्रास व्हायला लागला आहे, किती उशीर झाला, आपण दोघंजणं गाडीतच अडकलेले आहोत, इथे हॉटेल आहे बघा, प्लीज आता या हॉटेलमध्ये चला तुम्ही, कसंही असू दे हॉटेल, आपल्याला तिथे थोडा वेळ थांबायचं आहे, प्लीज लवकर चला, इथे एक हॉटेल दिसतंय बघा चला. असं म्हणून आता ईश्वरी कशीबेशी अर्णवला त्या हॉटेलमध्ये घुसायला लावते आणि त्याचनंतर ती म्हणते की सर मी जाते आतमध्ये, आणि ती धावत धावत आता हॉटेलमध्ये शिरते, कारण तिला अगदी कंट्रोलच्या बाहेर सगळं गेलेलं असतं. तेव्हा मग आता ईश्वरी धावत धावत रिसेप्शनजवळ येते आणि आल्यानंतर ती ओरडायला लागते की इथे कोणी आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर इथे कोणीच कसं दिसत नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर मग तुम्ही बघा ना प्लीज, कोण आहे का इकडे. अर्णव म्हणतो की या रिसेप्शनवर पण कोण नाही आहे. ईश्वरी म्हणते की थांबा आता मीच आवाज देते. त्यामुळे मग आता ईश्वरी आवाज देते आणि म्हणायला लागते की भैया भैया कोण आहे का इकडे, या लवकर. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर कोणाला तरी पटकन बोलवा. तेवढ्यात मग ती जोरजोरात एवढे ओरडायला लागते की पटकन तो माणूस रिसेप्शनवाला येतो आणि म्हणतो की काय झालं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आम्हाला इथे थांबायचं आहे, थोडी अर्जन्सी आहे, तेव्हा तुम्ही बोला पटकन याच्याशी. तेव्हा आता तो जो माणूस असतो ईश्वरीकडे बघतच राहतो, ईश्वरीला आणि अर्णवला बघतो आणि म्हणतो की काय काय मग सर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आम्हाला इथे काही काळ थांबायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो मग इथे काही काळ थांबण्यासाठीच लोक येत असतात, काही इथेच त्यांना कायमचं राहायचं नसतं. तेव्हा मग अर्णव त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट,
तू जे काही समजतोयस ना तसं काही नाही आहे, ओके. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर काय चाललं आहे काय तुमचं, तुम्ही बोला ना पटकन याला रूमचं आणि रूमची चावी घ्या ना. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा म्हणजे इतकी घाई लागलेली आहे तर. तेव्हा मग ईश्वरी आता म्हणायला लागते की हो हो आम्हाला खूप घाई आहे, त्यामुळे प्लीज आम्हाला रूमची चावी द्या आणि आम्हाला जाऊ दे. तेव्हा मग ईश्वरीला अर्णव ओरडतो, मिस इंदोर तुला माहीत नाही हे कशा टाईपचं हॉटेल आहे, त्यामुळे प्लीज जरा तू थांब, मी बोलतोय ना त्याच्याशी, त्यामुळे जरा प्लीज तू तुझं तोंड बंद ठेव. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे मी माझं तोंड बंद ठेवते, पण सर. तेव्हा अर्णव त्याला विचारतो की रूम कसे आहेत तुमचे, म्हणजे क्लीन वगैरे आहेत ना. तेव्हा तो म्हणतो की हो सर क्लीन तर आहेत तसे, मग तुम्हाला कशा टाईपचं करून हवं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तसं नाही, यांना हायजीन लागतं, म्हणजे रूम क्लीन लागतात, हायजीन बाथ टब वगैरे सगळं सगळं अगदी स्पेशियस लागतं यांना, अगदी लॅविश लागतं सगळं. आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यांना ना काय असतं माहिती आहे का, यांना व्यवस्थित पाहिजे आणि यांचं जेवणही अगदी डाएटचं असतं, म्हणजे यांना जेवण वगैरेही व्यवस्थित पाहिजे, कुठल्याही प्रकारचं जेवण यांना चालणार नाही. आणि मी तर म्हणते की तुम्ही जो तुमचा नॉर्मल शेफ असेल ना तो यांना सांगूच नका, तुमचा तो व्यवस्थित जो शेफ असेल ना तो यांना सांगा, म्हणजे कसं यांच्यासाठी एक वेगळा शेफ ठेवा. कसं आहे ना हे व्यवस्थित डाएटचं जेवण जेवतात, कुठल्याही प्रकारचं अनशन जेवतच नाही. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा म्हणजे या सरांचे डिमांड तर खूप मोठे आहेत, परंतु इथे हे सगळं अवेलेबल नाही, सॉरी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो हे हॉटेल बघून मला वाटलंच होतं की तुमच्या तिथे ते सगळं अवेलेबल नसणार. मग तो म्हणतो की आता काय करायचं, किती तासासाठी रूम हवी आहे, 2 तास 3 तास. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते पटकन की अर्णव सर 2 तास बस झाले आपल्याला. तेव्हा मग तो तिच्याकडे हसत बघत असतो. तेव्हा अर्णव हा बघतो आणि म्हणतो की 1 मिनिट, एक लक्षात ठेव, माझी बायको आहे ती, ओके ना, बघ गळ्यात मंगळसूत्र आहे, माझी बायको आहे ती, असं म्हणून तो तिच्यावरती आता ओरडत असतो. ईश्वरी म्हणते की सर आता हे सगळं जाऊ द्या, तुम्ही प्लीज इथली चावी घ्या आणि मला जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे ना मला फ्रेश व्हायचं आहे. तेव्हा मग लगेचच ईश्वरीला तो विचारतो की मॅडम म्हणजे खरंच भारी आहात तुम्ही, तुम्हाला इतकी घाई लागलेली आहे. तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की हो भैया तुम्ही ना जरा पटकन चावी द्या, मला जाऊ दे, समजलं ना, आणि कुठला रूम तेही सांगा. तेव्हा मग आता तो ईश्वरीला सांगतो की वरून डाव्या बाजूला वळा, तिकडचा रूम आहे तिकडे जा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर या तुम्ही लवकर आणि मी जाते वरती, असं म्हणते धावत धावत आता तिकडे जाते. आणि आता अर्णववरती तो माणूस हसायला लागतो आणि म्हणतो की सर खरंच भारी आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो बायको आहे माझी ना, असं म्हणून आता तो हसायला लागतो. आणि मग तो म्हणतो की 2 तास बस झाली ना सर. तेव्हा लगेचच अर्णव म्हणायला लागतो की हो हो ठीक आहे इनफ आहेत माझ्यासाठी ते, असं म्हणून आता सर एन्जॉय करा, असं म्हणून तो तिथून जायला सांगतो आणि म्हणतो की जा व्यवस्थित आहेत सर रूम तिथून. आणि या सगळ्यानंतर आता बाबा हे रस्त्याने चालत चालत निघालेले आहेत, त्यांना पायाला लागलेलं असतं, त्रास होत असतो, तरीही ते तेवढ्याच वेळात आता पोचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि वल्लरीची गाडी निघालेली आहे. वल्लरी गाडीने निघाल्याबरोबर ती बाहेरच्या दिशेने येते आणि उदय पळत पळत निघालेला असतो की हा म्हातारा कुठे पोचतोय. तेवढ्यातच बाबा आता पोचत असतात, ते म्हणजे अर्णवची जे हॉटेल असतं त्या हॉटेलपर्यंत ते पोचत असतात. तर त्याच वेळेला वल्लरीची गाडी निघालेली असते आणि वल्लरी गाडीने निघता निघता उदयकांतचा फोन घेत असते आणि तेवढ्यात ती रमाकांतला पण बघते आणि म्हणते की हा रमाकांत इथे कसा. आणि मग ती फोन उचलून म्हणते की उदयकांत अरे रमाकांत कुठे आहे, म्हणजे तू त्याला व्यवस्थित ठेवलंयस ना. तेव्हा तो म्हणतो की व्यवस्थित कसला, अगं तो पळून गेला, तू निघालीस त्यानंतर त्याने मला मारलं आणि तो पळून निघालेला आहे. तेव्हा मग उदयकांतवरती ओरडते की अरे मूर्खा तुला कळत नाही का, तो पळून जाणं म्हणजे आपल्यासाठी किती मोठी रिस्क आहे, काय होऊ शकतं हे कळतंय का तुला, असं म्हणून ती त्याच्यावरती आता चिडत असते. त्याच वेळेला मग वल्लरी ही गाडी चालवत चालवत बाजूला येते आणि म्हणते की मला तुझं लोकेशन पाठव, कुठे आहेस ते, मी येते तुला घ्यायला. तेव्हा त्या लोकेशनवरती ती पोहोचते आणि उदयकांतला म्हणते की बस लवकर बस, गाडीमध्ये निघायला लागेल लवकर. तेव्हा मग आता ती गाडीमध्ये बसायला लावते आणि म्हणते की कुठे हा उदयकांत हा तर आतमध्ये इथे हॉटेलमध्ये शिरलाय, कळतंय का तुला काही, किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ते. तेव्हा आता आतमध्ये जायचं तरी कसं, काय करायचं, हा काहीच प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मग बाबा आता त्या हॉटेलमध्ये जाता जाता त्यांना समोरच अर्णवची गाडी दिसते आणि म्हणतात की आज इथे मला आता आतमध्ये गेलं पाहिजे. आता बाबा हे खाली पडतात आणि खाली पडल्याबरोबर त्यांच्या डोळ्याला लागतं, ज्या ठिकाणी त्या उदयकांतने मारलेलं असतं त्याच ठिकाणी ते डोक्यावरती असे पडल्यासारखे होतात आणि तिथून रक्त असं व्हायला लागतं. रक्त अगदी वाहत असतं, वरून पाऊस पडत असतो. बाबा पूर्ण अगदी घामाघूम आणि ओलेचिंब झालेले असतात. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हे काय. मग उदयकांत म्हणतो की अगं वल्लरी घे गाडी आतमध्ये लवकर आणि त्याला पकड पटकन. तेव्हा ती म्हणते की नाही, अरे तू मूर्ख आहेस का,
आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. उदय म्हणतो की का? तेव्हा ती म्हणते की बघ, आतमध्ये अर्णवची गाडी आहे, याचा अर्थ अर्णव पण इथेच थांबला आहे, त्यामुळे आपल्याला आत जाता येणार नाही आहे. आता बाबा आतमध्ये येतात आणि रिसेप्शनवर विचारतात की अर्णवराजे शिर्के कुठे आहेत, प्लीज मला सांगा, मला त्यांना भेटून त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की कोण आहात तुम्ही? असं आम्ही कोणालाही कोण कुठे थांबलं हे सांगू शकत नाही, सॉरी. तेव्हा मग बाबा आता ओरडायला लागतात आणि म्हणतात की हो, तो माझा मुलगा आहे, त्यामुळे प्लीज मला तुम्ही सांगा. तेव्हा तो म्हणतो की काय, ते अर्णवराजे शिर्के तुम्ही त्याचे वडील? हो, तुम्ही साधे माणूस आहात की ते पण माहीत नाही. रस्त्यावरचं कोणीतरी आलं आहे आणि सारखं ओळख दाखवतं आहे, त्यामुळे प्लीज इथून निघा, आम्ही तुम्हाला थांबवू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो की अहो, खूप महत्त्वाचं काम आहे माझं, मला इथे एखादी रूम द्या हवं तर राहायला, प्लीज पण मला तुम्ही मदत करा काहीतरी, हात जोडतो तुमच्या पुढे मी. तेव्हा तो ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की हे बघा, तुम्ही ना उगीच माझ्यावरती घाईघाई करू नका, जरा प्लीज थांबा. तेव्हा मग आता इथे हे सगळं होत असताना बाबा त्याला म्हणत असतात की प्लीज मी खूप मोठ्या संकटात आहे, मला इथे थांबू द्या. तेव्हा मग तो रिसेप्शनवाला म्हणतो की निघा इथून, तुम्हाला सांगितलं ना मी, नाहीतर प्रॉब्लेम होईल, निघा तुम्ही इथून. आणि असं आम्ही कोणीही कुठे काही थांबलं हे सांगू शकत नाही तुम्हाला. त्यावेळेला वल्लरी आता ओरडायला लागते आणि म्हणते की उदय, तुला कळतंय, अरे आतमध्ये तो अर्णव गेलाय आणि जर समज आपण त्याला शोधायच्या आधी जर तो अर्णवच्या समोर जाऊन उभा राहिला तर मग आपण काय करायचं? आणि अर्णवच्या समोर जाऊन त्याने सगळं जर अर्णवला सांगितलं तर मग काय करायचं? असं म्हणून आता ती घाबरलेली असते. आणि जर बाबा आणि अर्णव भेटले तर काय होऊ शकतं याची कल्पना दोघांनाही असते. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, ईश्वरी ही रूममध्ये थांबलेली असते आणि त्याच वेळेला अर्णव तिच्यासाठी जो काही गाऊन असतो तो बिफोर बाथवाला गाऊन घेऊन येतो आणि ईश्वरीला आता पूर्ण थंडी भरलेली असते, भिजून ती वैतागलेली असते. आणि त्याचबरोबर बाबा इथे खाली रिसेप्शनवाल्याला म्हणतात की हे घे, ही वाटल्यास माझी सोन्याची चेन तुझ्याजवळ ठेव आणि ही चेन ठेव आणि हवं तर मला थांबायला कुठेतरी दे, मी खूप मोठ्या संकटामध्ये आहे, असं बाबा त्याला विनंती करत असतात. तो आता रिसेप्शनवाला हातात चेन वगैरे घेऊन इकडे तिकडे करून बघायला लागतो आणि म्हणतो की ठीक आहे, ही चेन आणि इथे बाजूला वरचा रूम आहे 201, तिथे जाऊन तुम्ही थांबू शकता. आता चेन दिल्याबरोबर बाबा वर जायला निघतात आणि बाबांचा पाय दुखत असतो, त्यामुळे त्यांना लंगडायला होत असतं. ते कसे बसे लंगडत वरच्या दिशेने जायला निघतात आणि बाहेर वल्लरी किंवा कोणी नाही आहे ना, किंवा उदयकांत आला नाही आहे ना, तिथे त्यांची नजर जाते. आता कोणालाही काहीच सांगू नको असं म्हणून बाबा वर निघालेले असतात आणि ते निघत असताना ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या रूममध्येच असतात आणि उदयकांत आणि बाबा दोघंजणही चौकशीसाठी म्हणून पुढे येतात. आता उदयकांत इकडे तिकडे बघतो आणि त्या बाबांच्या रूमच्या दिशेने जायला निघालेला असतो. तो पाठलाग करत तिथे पोहोचतोय आणि ईश्वरी इथे चेंज वगैरे करून बाहेर आलेली असते आणि ती खूपच सुंदर दिसत असते. त्याच वेळेला आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे आता बघतच राहतात. तर दुसरीकडे बाबा संकटामध्ये अडकलेले आहेत. ईश्वरी आणि अर्णव यांच्यापर्यंत बाबा पोहोचू शकतील का, की उदयकांत पुन्हा बाबांना नेमकं काहीतरी करू शकेल, हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असाच मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.